कित्येक महिलांना हॉस्पिटल करतात, जे कोणी जे सांगन तिथं जातात. प्रत्येक ठिकाणी अगर जिल्हा बदलून राज्य बदलून जरी देवाचा एखाद्या मंदिराचा पत्ता दिला तर ते तिथं जातात. राज्याबाहेरच्या डॉक्टरांना सुद्धा दाखवतात तरी त्यांना बाळ होत नाही. आणि ह्या असल्या नालायक बायकांना आई पण दिलंय पण त्यांना निभवता येत नाही. यांच्यात ना जिव्हाळा आहे, ना प्रेम आहे, ना आई होण्याचा कुठलाही गुण आहे. अशा बायकांना देवा तू आई का बनवतोस? ह्या बाईने केवळ तिची रात्रीची झोप मोडते म्हणून त्या बाळाला तिने मारून टाकलं. अशा कित्येक बायका आपण सोशल मीडियावर बघत असतो, टी व्हीवर पाहतो, वर्तमानपत्रात पाहतो की यांचं बाहेर कुठंतरी अमुक व्यक्तीसोबत लफडं आहे आणि त्यांनी बाळाला मारून टाकलं, लेकराला मारून टाकलं. अशा बायकांना आई पण देऊच नको ना भगवंता, का देतोस रे यांना असं? त्याच्यामध्ये त्या बाळाचं काय चूक आहे? ह्या फलटर बायका आहेत यांचा खरं तर यांना आई पण देऊच नको. ज्या बायका देव धर्म मंदिर अगदी हर ठिकाणी जाऊन येतात तरी त्या बाळासाठी तरसतात, अरे त्यांच्यामध्ये आईपणाचं सगळं लक्षण आहे. जिव्हाळा आहे, प्रेम आहे, माया आहे. स्वतःचं बाळ स्वतःच्या पोटात 9 महिने वाढून जन्माला घालावं अशी खूप बायकांची इच्छा असते. त्यांच्या इच्छा पूर्ण कर, पण अशा फालतू बायकांना आई पण देऊ नको हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आणि प्रत्येक आईला